या सगळ्यांचा वारसा लाभलेला आपला भारत देश आणि या सगळ्यांची तत्व जगासमोर ज्यांनी मांडली ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा. मी आज संविधान दिवस जो आहे तो जगभर साजरा केला जातो कारण या संविधानानं तुम्हाला आणि मला जगायला आणि लढायला शिकवलं. आज स्त्री म्हणून मी इथे उभी आहे ती फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळे. कारण मनुस्मृती जी लिहिलेली होती म्हणून त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की बाई जर शिकली तर तिच्या अक्षराच्या आळ्या पाठीवरच्या त्या पुरुषाच्या ताटात पडतील आणि त्या पुरुषाला खाव्या लागतील. त्यामुळे बाईनं शिकू नये ही मनुस्मृती बाबासाहेबांनी जाळली. आणि भारतीय संविधानातील सगळ्यात मोठी तरतूद म्हणजे हिंदू कोड. ज्या कोड बिलामुळे माझं अस्तित्व नसलेलं अस्तित्व त्यांनी मला मिळवून दिलं. ते कसं की बाई घरात एका जन्माला येते आणि जाते दुसऱ्या घरामध्ये, पण ती ज्या घरात जन्माला येते तिथं म्हटलं जातं ही लोकांची आहे आणि ज्या घरात गेली ती म्हणतात लोकांकडून आली आहे. अशा बाईला वारसा हक्क जो दिला तो बाबासाहेबांनी. आणि जेव्हा तयार केलं होतं आणि ते संसदेत सादर केलं त्यावेळेस बाबासाहेब कायदे मंत्री होते आणि ते नाकारल्या गेलं. त्यावेळेस बाबासाहेबांनी कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. म्हणजे हिंदू कोड जोपर्यंत पास होणार नाही तोपर्यंत मी हे करणार नाही, पुन्हा पद घेणार नाही. आणि नंतर त्याला मान्यता मिळाली. ही लढाई काही छोटी मोठी नाहीये. संविधान हा 4 अक्षरांचा शब्द उच्चारणं सोपं आहे पण ते लिहिण्यासाठी 2 वर्षाचा कालावधी दिलेला आहे. आणि त्या संविधानावर तुम्ही आम्ही जगतोय आणि सगळ्यात मोठी लढाई आपण लढतोय. आज एक स्त्री मौलाना झाली नाही कधी. ऐकलंय का तुम्ही स्त्री मौलाना झाली? एखादी स्त्री फादर झालेली ऐकलं का? धर्म हा काय सांगतो आणि संविधान काय देतं. स्त्री आज मौलाना झाली नाही, फादर झाली नाही किंवा एखाद्या तुम्ही मंदिरामध्ये पुजारी स्त्री बघितली आहे का कधी? नाही. पण या संविधानानं मला राष्ट्रपती केलं, या संविधानानं मला कलेक्टर केलं, या संविधानानं मला पंतप्रधान केलं आणि पुरुषाच्या खांद्याला खांदा लढून जगायला शिकवलं. मला सांगते एखादी स्त्री जेव्हा IPS IAS असते ना तर तेव्हा तिच्या अंगावरची वर्दी किंवा तिची पद असतं ते पद हे बघत नाही की ती बाई म्हणून पुरुषांनी उभं राहायचं की नाही. कारण आज संविधानानं तिला जगातलं सगळ्यात मोठं आणि श्रेष्ठ स्थान दिलंय. अशा संविधान दिन आपण आज साजरा करतोय. 26 नोव्हेंबर 1949ला त्याला स्वीकृती मिळाली आणि 2015 पासून संविधान दिन साजरा केला गेला. आणि या संविधानावर तुम्ही आम्ही आमची लढाई लढतोय. आज कुणालाही रस्त्याने जाताना शिवी दिली तर त्याच्यावर कुठला कायदा आणि कसा वापरायचा हे तुम्हाला माहिती बरोबर आहे. सगळ्यात मोठा जर ग्रंथ माझ्यासाठी कुठला असेल तर मी कुठल्या धर्मामध्ये जन्माला आली हे महत्वाचं नाहीये. तर त्या सगळ्यात मोठा जो महाग्रंथांपैकी एक ग्रंथ असेल तो म्हणजे संविधान आहे. कारण आपल्याला कुठे कसं भांडायचं आणि आपले हक्क कसे मिळवायचे हे संविधानानं दिलेलं आहे. आज विनाछताच्या शाळेमध्ये आपण संविधान दिन साजरा करतोय. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मी सरांना सांगू इच्छिते की विनाछताची शाळा हा प्रोजेक्ट इतका मोठा आणि इतक्या लांबवर गेलेला आहे की कोविडच्या काळामध्ये भगवान सारखा एक मुलगा ध्येय वेडा की ज्याला वाटतं स्लम एरियामधल्या मुलांनी शिकावं. कारण बाबासाहेबांनी म्हटलं होतं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते ज्याला मिळेल तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. आणि तशी शैक्षणिक तरतूद सुद्धा आहे की शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत असावं. ही तरतूद आहे. त्याला काही सेक्शन पण आहे. त्या सेक्शन अंडर शिक्षण हे 0 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना मुलांना सक्तीचं असावं आणि मोफत असावं. या तरतुदी सुद्धा आपल्याला संविधानानं दिलेल्या आहेत. आणि अशाच या संविधानाच्या एका कलमेला सोबत घेऊन भगवान सारखा व्यक्ती शिक्षणाचा लढा ज्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलेला आहे त्या घटकाला शिक्षण देण्याचं काम करतोय. आणि एका झाडाखाली म्हणजे त्याला बिना छताची शाळा म्हटलं जाते. शिक्षणासाठी छताची किंवा याची गरज नसते. शिक्षणाची सुरुवात बाबासाहेबांनी किती त्रासाचं शिक्षण घेतलेलं आहे तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. तसाच हा त्रास तशाच त्या गोष्टी सर याच्या अगोदर बस स्टँडच्या बॅक साईडला कुठला एरिया येतो शक्तीनगरमध्ये यांनी पहिली सुरुवात केली. पण
की जागेवर कोणी अतिक्रमण करतं की काय नाही, ते खूप अधिकारी यायला लागले, त्याच्यामुळे तिथल्या लोकांनी ते बंद केली. पण भगवान थांबलेले नाहीये. यातलेच काही विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढे चमकताना आपल्याला दिसणार आहे. हा प्रवास साधा नाही. स्वतःच्या छताची कुठलीही सोय नसताना जो शिक्षक देऊन दुसऱ्याचं छत उभं करतो, त्याच्यापेक्षा मोठा व्यक्ती कुठेच नाही आहे जगामध्ये. कारण आज मी प्रत्येक वेळेस मी भगवानची सुरुवात बघितलेली आहे. कारण भगवान जेव्हा माझ्याकडे शिकायला होते, मी जेव्हा कॉलेजमध्ये जॉईन झालेली, तेव्हा मला तो दिवस अजून आठवतो की ज्या व्यक्तीला खायची सुद्धा सोय नाही, की एका छोट्याशा रूममध्ये राहून ते 4 घरातली कामं करून त्यांचे गिरण्यातले दळण आणून त्यांचे गाड्या वगैरे स्वच्छ करून ज्याने स्वतःचा उदरनिर्वाह केला. तर अजूनही परिस्थिती काही वेगळी बदललेली नाही. पण हे चालू असताना सुद्धा माझ्यासोबत दुसऱ्याचंही शिक्षण झालं पाहिजे, फार मोठा विचार आहे. आणि हा वटवृक्ष फार मोठा पुढे होणार आहे. आणि शिक्षण देणं आणि ती संकल्पना मनामध्ये येणं. पुष्कळ लोक विचारवंत असतात, पण मुळात आपलं ज्ञान दुसऱ्याला वाटता येणं हे याच्यासारखं मोठे पण कुठलंच नाहीये. ते भगवान खूप सुंदर रीतीने पाडतात आणि त्यांच्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या संकल्पना आहेत. आम्ही तर आहेच त्यांच्यासोबत, पण अजून बरीच लोक त्यांच्यासोबत या उपक्रमामध्ये ठेवतात आणि विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्राचं नॉलेज व्हावं. शून्यातून विद्यार्थी आणि व्यक्ती कसा घडतो त्याच्यासाठी ते वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक इथे आणण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या शब्दाला मान देऊन लोक येतात सुद्धा. आणि खूप आनंदाची गोष्ट आहे की अशा ठिकाणी संविधान दिन साजरा केला जातोय. मला सगळ्यात जास्त आनंद होतो की बाबासाहेबांची आणि गौतम बुद्धांची मूर्ती एका पिंपळाच्या झाडाखाली ठेवल्या जाते आणि तिथे तो संविधान दिन साजरा केला जातो. याच्यापेक्षा पावन गोष्ट कुठलीच नाही. आणि सगळ्यांनी शिक्षण घ्यावं आणि ते अंमलात आणावं आणि ते दुसऱ्यालाही वाटावं. याच्यासाठी